Hello everyone. In the last lecture, we discussed about the motional EMF and the motional EMF numericals. लास्ट लेक्चर मध्ये पाहून आपण प्रीवियस लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं की मोशनल ईएमएफ म्हणजे काय असतं. मोशनल ईएमएफ मध्ये आपण दोन टाइप्स बघितले, एक स्लाइडिंग बार आणि एक रोटेटिंग बारचा, म्हणजे स्लाइडिंग कंडक्टर आणि रोटेटिंग कंडक्टर. आणि जर रोटेटिंग कंडक्टर असेल तर त्याचा ईएमएफ काय असतो, स्लाइडिंग कंडक्टर असेल तर त्याचा ईएमएफ काय असतो हे आपण बघितलं बाळा. त्याच्या रिलेटेड काही न्यूमरिकल्स पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, सो टुडे इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट the induction and the energy transfer. Induction means what? Obviously the induced EMF. Okay, जो EMF induce होतो बाळांनो त्यालाच आपण काय म्हणतो, इंडक्शन म्हणतो. आणि एनर्जी ट्रान्सफर कशी होते ते मी लेन्स लॉ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हाऊ टू ट्रान्सफर दी एनर्जी. ओके, ते आपण लेन्स लॉ मध्ये बाळांनो बघितलं होतं. त्याच्या ऍप्लिकेशन्स मध्ये, लेन्स लॉच्या ऍप्लिकेशन्स मध्ये आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं होतं बाळांनो इन लेन्स लॉ. त्याच्यामध्ये एनर्जी कशी ट्रान्सफर केली जाते, एका मॅग्नेटिक बार मधून किंवा बार मॅग्नेट मधून ती कॉइल मध्ये कशी ट्रान्सफर होते ते आपण बघितलं होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, एनर्जी ट्रान्सफर म्हणतो. आता इथं आपल्याला पॉवर रिलेटेड इक्वेशन फाइंड आउट करायचं. ओके, या पॉइंट मध्ये आपल्याला पॉवरचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि ते इक्वेशन कम्पेअर करायचं आहे. जो आपला पॉवरचा बेसिक फॉर्म्युला आहे, जो आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये बघितला होता, P is equals to I square R. ओके, P is equals to I square R. हा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके, त्या फॉर्म्युल्याचं जे डेरिव्हेशन येतं आणि इथून जे आपण आता डेरिव्हेशन फाइंड आउट करणार आहोत त्याचं जे फायनल इक्वेशन आहे ते दोन्ही काय पाहिजेत, इक्वल पाहिजेत. ओके, म्हणजेच काय की कुठलाही लॉ जरी आपण अप्लाय केला, ओके, पॉवरचा बेसिक लॉ जरी अप्लाय केला किंवा इथं फॅराडेज लेन्स लॉ जरी अप्लाय केले, तरी जे आपल्याला पॉवर म्हणजेच काय, दी डेसिपेशन ऑफ एनर्जी. पॉवर म्हणजेच काय, ते इन टर्म्स ऑफ हीट एनर्जी काय होते, डेसिपेट होते थ्रू दी रेझिस्टर. ओके, त्याला आपण काय म्हणतो, पॉवर डेसिपेट झाली. म्हणजे पॉवर म्हणजेच काय, एक प्रकारची एनर्जी आहे बाळांनो, हे लक्षात घ्या. आणि एनर्जी ट्रान्सफर कशामध्ये होते, तर इन टर्म्स ऑफ हीट होते. त्या टॉपिक मध्ये EMI मध्ये किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये जी एनर्जी बाळांनो ट्रान्सफर होते ती इन टर्म्स ऑफ काय होते, हीट होते. आता फॉर एक्झाम्पल एक सिंपल सर्किट आपण कन्सिडर केलं की ज्याच्यामध्ये रेझिस्टन्स असेल आणि आपण इथे एखादा व्होल्टेज सोर्स कन्सिडर केला. ओके, आणि त्याच्या अक्रॉस काय असेल, एखादा रेझिस्टन्स असेल, तर याच्यातून जर करंट फ्लो झाला बाळांनो, ओके, सो ऑब्व्हियसली या रेझिस्टन्सला एक व्हॅल्यू मिळेल. या रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला काय मिळेल बाळांनो, ऑब्व्हियसली व्होल्टेज मिळेल, बरोबर आहे ना. V is equals to IR, व्होल्टेज मिळेल. सो ह्याच्या अक्रॉस आपल्याला पॉवर सुद्धा मिळेल, P is equals to काय मिळेल, I square R. नीट लक्ष द्या मी काय सांगतो. एखादं सिंपल सर्किट कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये काय असेल, तर व्होल्टेज असेल, त्यानंतर रेझिस्टन्स असेल आणि ते व्होल्टेज सोर्स जर मी बॅटरी ऑन केली तर त्यातून करंट फ्लो वाला स्टार्ट होईल. आणि या रेझिस्टन्सच्या अक्रॉस ऍज पर ओम्स लॉ वी आर गेटिंग देअर व्होल्टेज V is equals to I into R. We know that. So similarly we are getting the power. Power means what? The energy dissipation by this resistance. त्या रेझिस्टन्स मधून बाळांनो जी एनर्जी डेसिपेट होते त्यालाच आपण काय म्हणतो, पॉवर म्हणतो. आणि इथं या पॉइंट मध्ये बाळांनो ह्याच पॉवरचे आपल्याला इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहे. ओके, या पॉइंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॉवरचे इक्वेशन्स फाइंड आउट करायचं आहे. सो पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय असतो सांगा पटकन. पॉवर इज इक्वल्स टू वर्क डन अपॉन टाइम. हे आपण शिकलोय. पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय असतो बाळांनो, पॉवर इज इक्वल्स टू वर्क डन अपॉन टाइम, बरोबर की नाही, वर्क डन अपॉन टाइम. आता मला सांगा वर्क डन म्हणजे काय असतं. वर्क डन म्हणजेच काय असतं, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं, बरोबर ना. वर्क डन म्हणजेच काय असतं, म्हणजेच हा पॉवरचा फॉर्म्युला मी असाही लिहू शकतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला मी तर फॉर एक्झाम्पल टी घेतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टी. ओके, हा झाला पॉवरचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला. ओके, आता मला सांगा, हा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण हा फॉर्म्युला बघितला होता. ओके, आणि जो आपला मेकॅनिकल पार्ट आहे, फर्स्ट सेक्शन म्हणतो, त्याच्यामध्ये आपण जो पॉवरचा फॉर्म्युला बघतो तो काय आहे, तर हा आहे वर्क डन अपॉन टाइम, म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन अ टाइम. ओके, सो ह्या दोन्ही इक्वेशन मधून जे मला फायनल इक्वेशन मिळणार आहे हे दोन्ही इक्वेशन्स काय झाले पाहिजेत, कम्पेअर झाले पाहिजेत. आता पॉवर म्हणजेच मी काय सांगितलं की याच्यातून जी एनर्जी डेसिपेट होते, या रेझिस्टन्स मधून जी एनर्जी डेसिपेट होते त्यालाच आपण काय म्हणतो, पॉवर डेसिपेशन म्हणतो. म्हणजे पॉवरचं युटिलायझेशन झालं.
पॉवरचं काय झालं बाळांनो, युटिलायझेशन झालं. तेवढी पॉवर ह्या रेझिस्टरनं युज केली, म्हणजेच काय, डेसिपेट केली इन टर्म्स ऑफ व्हॉट, हीट. ओके, म्हणजे त्याचं एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. हीट मध्ये म्हणजे पॉवर डेसिपेट केल्याचा अर्थ काय, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, तर हीट मध्ये झालं. आणि हीट म्हणजेच काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे. ओके, सो इनडायरेक्टली पॉवर सुद्धा काय आहे, एक प्रकारची वाहणूक आहे, एनर्जी आहे. इज इट क्लिअर, कन्सेप्ट कळाला. ओके, पॉवर, त्यानंतर बेसिक फॉर्म्युला V इज इक्वल टू IR. पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, I² R असतो. सो दिस इज द कन्सेप्ट. आणि ह्या कन्सेप्टचा युज करून बाळांनो आपण इथे एक डेरिव्हेशन सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फॅराडे लॉचा आपण युज करणार. फोर्सचं एक इक्वेशन आहे जे आपण मॅग्नेटिझम मध्ये बघितलं होतं, ते इक्वेशन सुद्धा आपण बाळांनो इथे युज करणार आहोत. ओके, आणि त्यानुसार आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह करणार आहोत. सो चला आपण आता डेरिव्हेशन स्टार्ट करूया. तो हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपल्याला काय करायचं आहे, मी सांगितलं, हे एक इक्वेशन आहे, ह्याच्यावरून एक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, आणि ह्याच्यावरून एक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला कम्पेअर करायचे, आणि हे दोन्ही काय पाहिजेत, इक्वल पाहिजेत. हे लक्षात घ्या. ओके, बघूया इक्वल येतात का. So look here, some considerations are there as usual. Okay, so इथं आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनवर्ट डायरेक्शन मध्ये कन्सिडर करतोय. त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे जी इनवर्ट डायरेक्शन मध्ये आहे. ओके, इथं आपल्याला एक डॉटेड लाईन ड्रॉ करायची आहे अराउंड दिस मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे जे मी डॉटेड लाईन ड्रॉ करतोय, दॅट इज द लिमिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इट इंडिकेट्स द लिमिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्या बाहेर मॅग्नेटिक फील्ड नाहीये. ओके, ही जी मी डॉटेड लाईन ड्रॉ केली आहे त्याच्या बाहेर काय नाहीये, मॅग्नेटिक फील्ड नाहीये. मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे, इनवर्ट टू दिस बोर्ड, बोर्डच्या आतमध्ये चालली आहे. जसं आपण नेहमी कन्सिडर करतो त्या पद्धतीनेच आपण हे कन्सिडर केलंय. मॅग्नेटिक फील्ड इज इनटू दॅट बोर्ड. आता त्या मॅग्नेटिक फील्डवर आपल्याला एक लूप कन्सिडर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल हा लूप ABCD आहे, काही कन्सिडर करू शकता. ओके, आपण ABCD कन्सिडर करूया ऍज पर युअर बुक. ABCD हा एक मी लूप कन्सिडर केला, लूप आहे हा. ओके, आणि इथं आपण वेलॉसिटी अप्लाय करतोय. म्हणजे वेलॉसिटी हा बघा, थोडासा लूप जो आहे, थोडासा जो पोर्शन आहे हा मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या बाहेर आहे, हे लक्षात घ्या. हा जो एवढा पोर्शन आहे त्याचा तो का आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या बाहेर आहे. ओके, म्हणजे ह्या पोर्शन मध्ये या लूपच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अफेक्ट करणार नाहीत, हे लक्षात ठेवा. ओके, ह्या लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अफेक्ट करणार नाहीत. ओके, बिकॉज इट इज आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा इथं वेलॉसिटी V आहे. ओके, आणि हा जो डिस्टन्स आहे बाळांनो लूपचा, तो डिस्टन्स आपल्याला कन्सिडर करायचा आहे x. तो डिस्टन्स काय आहे, फॉर एक्झाम्पल x आहे, हे लक्षात घ्या. इथून ते इथपर्यंतचा डिस्टन्स जो आहे तो काय आहे, x आहे. त्यानंतर त्याची जी लेंथ आहे त्या लूपची ती आहे L. ओके, त्या लूपची लेंथ आपण कन्सिडर केली कॅपिटल L. बघा नीट, वेलॉसिटी x डायरेक्शन मध्ये आहे. पुन्हा मी इथं x डायरेक्शन मध्ये काय आहे, वेलॉसिटी आहे. त्यानंतर लेंथ कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, y डायरेक्शन मध्ये. लुक एट हियर, द लूप लेंथ इन y डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, तर इनवर्ट डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजेच काय, Z असेल, हा y आहे, हा Z आहे. ओके, x वर वेलॉसिटी आहे L, y ऍक्सिस वर आहे, आणि Z ऍक्सिस वर काय आहे बाळांनो, मॅग्नेटिक फील्ड. आणि दीज आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. व्हॉट इज द कंडिशन, दीज आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. हे सगळे एकमेकाशी काय आहेत बाळांनो, परपेंडिक्युलर आहेत. वेलॉसिटी, लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड. जसं आपण आधी कन्सिडरेशन करत होतो त्या पद्धतीनेच इथं कन्सिडरेशन केले. त्याच्या आधीच्या डेरिव्हेशन मध्ये मोशनल EMF मध्ये बाळांनो जे आपण कन्सिडरेशन केले होते, सेम कन्सिडरेशन आपण इथं करतोय. बघा, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ट डायरेक्शन मध्ये आहे. हा लूप आहे ABCD. ABCD हा जो लूप आहे त्याला वेलॉसिटी V ने आपण पुल करतोय, इकडं बाहेर ओढतोय, त्या मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या बाहेर ओढतोय. एवढा पोर्शन, हा जो पोर्शन आहे तो आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि हा जो मी x डिस्टन्स दाखवलाय दॅट इज इन दिस मॅग्नेटिक फील्ड. सो हा जो x डिस्टन्स आहे त्या लूपचा तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे, आणि तेवढाच आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके, त्यानंतर त्याची लेंथ जी आहे ती आपण L कन्सिडर केली. व्हॉट इज द लेंथ हिअर, L. आता बघा, y ऍक्सिस वर
एल आहे, लेंथ आहे. ओके, त्यानंतर झेड ऍक्सिस वर काय आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, आणि एक्स ऍक्सिस वर काय आहे, तर व्हेलॉसिटी आहे. आणि ह्या तिन्ही पॅरामीटर्स आहेत ते एकमेकाशी काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. क्लिअर? ओके, आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये हा जो डिस्टन्स आपण ड्रॉ केलाय एक्स. ओके, आता मला सांगा मॅग्नेटिक फील्ड लाईन कुठे अफेक्ट होईल. जसं मी सांगितलं लूप मधल्या एवढ्याच पोर्शन मध्ये ती अफेक्ट होईल. ओके, इथं अफेक्ट करेल का ती, या पोर्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड अफेक्ट करेल का, नाही. ओके, या फील्ड मध्ये मॅग्नेटिक, या जो पोर्शन आहे लूपचा, इथं मॅग्नेटिक फील्ड अफेक्ट करेल का, नाही करणार. पण ह्याच्यातून जो बाळानो करंट फ्लो होणार आहे तो कुठला करंट आहे, तर क्लॉकवाईज करंट असणार. ह्याच्यातून जो करंट फ्लो होणार आहे बाळानो दॅट इज क्लॉकवाईज. हे लक्षात घ्या. पण तो त्या लूप मधून फ्लो होणार आहे सगळीकडून. ओके, हा एक लूप आहे. जरी एवढासा लूपचा पार्ट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मध्ये जरी असला तरी हा लूप आहे, आणि या लूप मधून फ्लो होणारा करंट काय आहे, आय. म्हणजे आउट ऑफ फील्ड सुद्धा त्याच्यामध्ये करंट असणार आहे, हे लक्षात घ्या. आउट ऑफ फील्ड सुद्धा त्याच्यामध्ये करंट असणार आहे, कारण लूप मीन्स व्हॉट, अ क्लोज सर्किट. आणि करंट बाळानो कुठून फ्लो होतो, तर क्लोज सर्किट मधून फ्लो होतो. आणि हा करंट आपण काय कन्सिडर केलाय, आय कन्सिडर केला. इज इट क्लिअर? ओके, नाव ऍज पर फॅराडेज लॉ, आपण फॅराडेचा लॉ बघितला होता. जसं मी आता पहिल्यांदा सांगितलं की पॉवरचं इक्वेशन ते आपण स्टार्टिंगला लिहून घेऊया. सो आपण काय काय कन्सिडर केले, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. काय काय कन्सिडर केले आपण, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर इनवर्ड डायरेक्शन. ओके, आणि ABCD इज नथिंग बट व्हॉट, अ लूप. ओके, हे एक कॉईल आहे, एक रेक्टँगल लूप आहे, आणि हा लूप आपण पुल अवे करतोय आउट ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड. हा मॅग्नेटिक फील्ड पासून बाहेर घेतोय. ओके, सो हा जो पोर्शन मी इथं ड्रॉ केला दिस इज नॉट अफेक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. हा, पण हा जो एक्स डिस्टन्स आहे त्या लूपचा, त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करतायत, अफेक्ट करतायत, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जो करंट जनरेट होतोय तो करंट काय आहे, क्लॉकवाईज आहे. and this current is I for example. okay, then length of this loop is L. त्या लूपची लेंथ जी आहे ती आपण काय कन्सिडर केली आहे, L कन्सिडर केली आहे. म्हणजे ब्रेड्थ जी आहे ती काय आहे, फॉर एक्झाम्पल X आहे. नेक्स्ट थिंग, ज्यावेळी आपण बाळानो ह्याला पुल अवे करणार, दॅट मीन्स वी आर अप्लाइंग देअर एक्सटर्नल फोर्स. बरोबर आहे की नाही. आपण हा लूप बाहेर ओढतोय मॅग्नेटिक फील्डच्या, म्हणजे इथं फोर्स आपण अप्लाय करतोय. आणि लेन्स लॉला काय सांगितलं होतं, जर आपण तो पुल अवे करत असेल तर ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करतात, पुन्हा त्याला आत खेचतात. ओके, ज्यावेळी तो जी कॉईल आहे, जो लूप आहे, ओके, जी कॉईल आपण मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या बाहेर नेली, तर ऍज पर लेन्स लॉ व्हॉट हॅपन देअर, जर तो लांब जात असेल तर लेन्स लॉच्या पद्धतीने काय होतं, देयर इज अ अट्रॅक्शन इन बिटवीन दिस मॅग्नेटिक फील्ड अँड दिस कॉईल. त्या कॉईल मध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं, आणि पुन्हा ते काय होतात, आत खेचायला लागतात. म्हणजे आत पण एक फोर्स असेल. लुक इट हियर, देयर आर टू फोर्सेस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक जो फोर्स आहे तो या डायरेक्शन मध्ये, त्याला आपण एफ वेक्टर असं कन्सिडर करूया. आणि दुसरा जो बाळानो फोर्स आहे, इट इज बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज F1. दिस इज इन एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. सो हा जो F आहे दॅट इज द एक्सटर्नल फोर्स वी कॅन कन्सिडर. हा जो F आहे तो काय बाळानो, एक्सटर्नल फोर्स आहे, जो आपण अप्लाय करतोय त्या लूपवर. तो लूप बाहेर ओढण्यासाठी आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, दॅट इज F. आणि F1 जो फोर्स आहे बाळानो, हा F1 फोर्स बिकॉज ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. सो ऑब्विसली इथं पण फोर्स अप्लाय होईल, इथं पण फोर्स अप्लाय होईल बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आणि ह्या फोर्सला आपण कन्सिडर करूया F2. आणि म्हणूनच ती जो लूप आहे तो सेंटरला स्टेडी आहे, हे लक्षात घ्या. F2 वेक्टर आणि F3 वेक्टर, हे तीन फोर्सेस बिकॉज ऑफ व्हॉट, दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, हे लक्षात घ्या. F1 वेक्टर, F2 वेक्टर अँड F3 वेक्टर, हे कशामुळे आहेत, जे फोर्सेस आहेत ते कशामुळे आहेत, मॅग्नेटिक फील्ड मुळे आहेत. ओके, मॅग्नेटिक फील्ड मुळे हे फोर्सेस क्रिएट झालेले आहेत. आणि जो हा F वेक्टर फोर्स आहे दॅट इज एक्सटर्नल फोर्स. ओके, हा आपण अप्लाय केलाय, आपण पुल करतोय लूप बाहेर, म्हणजे हा एक्सटर्नल फोर्स आहे, एक्सटर्नल फोर्स. हे फक्त लक्षात ठेवा. ओके, F1, F2, F3, these are the forces because of what, the magnetic field.
and this F is force we are applying here external force. आपण हा पुल अवे करण्यासाठी लूप हा एक्सटर्नल जो फोर्स अप्लाय केला तो F आहे. पण ज्यावेळी आपण लूप पुल अवे करणार बिकॉज ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड ऍज पर लेन्स लॉ, ओके, ऍज पर लेन्स लॉ काय होईल बाळांनो, ही कॉईल पुन्हा हा जो रेक्टँगल लूप आहे तो पुन्हा काय होईल, आतमध्ये त्या मॅग्नेटिक फील्ड कडे काय होईल, अट्रॅक्ट होईल. मॅग्नेटिक फील्ड त्याला बाहेर जाऊ देणार नाही. ओके, ज्यावेळी ती बाहेर जाईल त्यावेळी तो काय करेल, मॅग्नेटिक फील्ड त्याला काय करतील, अट्रॅक्ट करेल आणि ऑब्विसली तिथं काय क्रिएट होईल, फोर्स क्रिएट होईल. तोच हा F1 फोर्स आहे. सो F1 and F is exactly opposite but its magnitudes are equal. हे लक्षात घ्या, त्यांची जी मॅग्निट्यूड असणार आहे बाळांनो ती इक्वल असणार आहे, पण त्यांच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्या काय आहेत, अपोजिट आहेत. हे लक्षात घ्या. सिमिलरली हा F2 आणि F3 हे काय आपल्याला कन्सिडरेशन करायचे नाही आहेत, पण लक्षात ठेवा की इथं ह्या साईडला पण फोर्सेस असणार आहेत. ओके, बिकॉज ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड, आणि हे दोन्ही फोर्सेस इक्वल आणि काय असणार आहेत, अपोजिट असणार. लाईक दिस F and F1. So F and F1 is equal and opposite. Similarly, F2 आणि F3 equal magnitude and opposite direction. इक्वल कशासाठी म्हणतोय मी, मॅग्नेट्यूड साठी, आणि अपोजिट कशासाठी म्हणतोय मी, डायरेक्शन साठी. क्लिअर? ओके. So F1, F2, F3, these are the forces because of magnetic field, and F is the external force which are applying to pull away this loop. जो आपण अप्लाय केला आहे हा लूप पुल अवे करण्यासाठी. So here in derivation first we can consider here the velocity, magnetic field and the length are mutually perpendicular to each other. Mutually perpendicular to each other. Okay, mutually perpendicular to each other. That is first thing. Okay, त्यानंतर मी सांगितलं होतं की ऑब्विसली आपण पुल अवे करतोय ऍज पर लेन्स लॉ देर इज ए कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यामध्ये एनर्जीचं कन्झर्वेशन होतं. आपण बल्ब लावून बघितला होता कॉइलला. ओके, तो एक्सपेरिमेंट मी दाखवला होता की त्या कॉइल मधला बल्ब काय होतो बाळांनो, ग्लो होतो. म्हणजेच तिथं इन टर्म्स ऑफ हीट एनर्जी काय पडते, बाहेर पडते. सो ज्यावेळी आपण याच्यावर फोर्स अप्लाय करणार सो ऑब्विसली देर इज ए एनर्जी. ओके, तिथं पण काय होईल बाळांनो, एनर्जीचं डेसिपेशन होईल. बरोबर आहे ना. ज्यावेळी मी हा पुल अवे करणार लूप त्यावेळी तिथं सुद्धा काय होईल, एनर्जीचं त्यामुळे तर इथून करंट फ्लो होतोय ना. जर याच्या अक्रॉस जर मी रेझिस्टन्स कनेक्ट केला तर काय होणार आहे, ऑब्विसली दिस लूप कन्सिस्ट ऑफ रेझिस्टन्स. हा एक कंडक्टर जर असेल, कंडक्टिंग लूप असेल तर ह्याला रेझिस्टन्स सुद्धा असणार आहे. ओके, आणि जर त्याला रेझिस्टन्स असेल तर त्याच्यातून पॉवर डेसिपेट होणार आहे. हे लक्षात घ्या बाळांनो. सो जर आपण हा कंडक्टिंग लूप कन्सिडर केला, मी इथे शॉर्ट मध्ये डायग्राम ड्रॉ करते बघा. जर आपण हा कंडक्टिंग लूप कन्सिडर केला तर त्या कंडक्टिंग लूपला काय असेल, रेझिस्टन्स असेल, आणि ह्या कंडक्टिंग लूप मधून बाळांनो काय फ्लो होईल, ऑब्विसली करंट फ्लो होतोय. म्हणजेच या रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला काय मिळेल, तर व्होल्टेज मिळेल. म्हणजेच या रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला एक पॉवर मिळेल. ओके, पॉवर मिळेल आपल्याला त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस. आता इथं आपण फोर्स अप्लाय करतोय. ओके, सो ही जी पॉवर आपल्याला फाइंड आउट करायची आहे, सो पॉवर इज इक्वल टू काय असणार आहे, तर वर्क डन upon time. So we can say here W upon T. We know that. So this is equation number 1 we can say. And what is work done? We know that work done is equals to what? The force. Force into काय असतं बाळांनो, डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. हे आपल्याला माहिती आहे. So force into displacement means what? The work done. Okay. So work done W is equals to what? F into we can say displacement for displacement. आता इथं डिस्प्लेसमेंट किती झालं, तर x एवढं डिस्प्लेसमेंट झालं. हे लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट किती झालं, तर x एवढं डिस्प्लेसमेंट झालं. हे लक्षात घ्या बाळांनो. इथं डिस्प्लेसमेंट आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, x. कारण x हा जो पार्ट आहे तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे. कळते का बघा,
एक्स हा जो पार्ट आहे तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये, म्हणजे तेवढंच डिस्प्लेसमेंट. आपण हे डिस्प्लेसमेंट कन्सिडर नाही करणार. डिस्प्लेसमेंट कुठलं कन्सिडर करणार आपण? एक्स. म्हणजेच काय, जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे ते आपल्याला डिस्प्लेसमेंट कन्सिडर करायचं आहे. जे आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे ते कन्सिडर करायचं नाही. तो जेवढं मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे तेवढंच डिस्प्लेसमेंट आपल्याला कन्सिडर करायचं आहे. जर आपण वेलोसिटी चेंज केली आणि वाढवली तर ऑब्विसली हा एक्स चेंज होईल. So there is a change in displacement. Remember that there is a change in displacement. Magnetic field is constant. Look at here. The loop area is also constant. पण displacement बाळांनो काय होतंय? Change होतंय. हे पक्का लक्षात ठेवा. Okay? Because of the velocity. So we can take here for displacement x. Okay? आपण इथे displacement साठी काय घेणार आहोत? x घेणार आहोत. So ही व्हॅल्यू मी इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. What we are getting? Putting equation 2 in equation 1. Look at here. Put equation 2 in equation 1, we get, what we get? Power P is equals to F into X, F into X upon T, F into X upon T. समजलं सगळ्यांना? पॉवरचं इक्वेशन कळालं? ओके. आता एक्स अपॉन टी म्हणजेच काय सांगा मला? एक्स अपॉन टी म्हणजेच काय? तर व्हेलॉसिटी, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम, दॅट मीन्स व्हॉट? दी व्हेलॉसिटी. सो आपण हे पॉवरचं इक्वेशन एक्स अपॉन टी च्या ऐवजी आपण इथं काय पुट करणार? व्ही पुट करू शकतो. एक्स अपॉन टी च्या ऐवजी आपण काय पुट करू शकतो? व्ही पुट करू शकतो. सो हेच इक्वेशन मी कसं लिहितोय बघा. पॉवर पी इज इक्वल्स टू फोर्स into velocity. So this is my equation number 3. This is my equation number 3. Is it clear to all of you? Very good Payal. Yes, very good, very nice. Take a screenshot fast. मी erase करणार आहे. एवढा पार्ट कळाला सगळ्यांना? Take a screenshot fast. Yes, done. Okay. स्क्रीनशॉट घेतला बाळांनो? स्क्रीनशॉट घेतला का सगळ्यांनी? इरेज करणार आहे मी पार्ट. करू इरेज? इरेज करू का? समजलंय? ओके. येस. नाव नेक्स्ट पॉइंट. आता मला सांगा फॅराडेज आणि लेन्झ लॉ काय आहे? आता आपण इथं फॅराडेज आणि लेन्झ लॉ अप्लाय करणार आहे. हे इक्वेशन 3 लक्षात ठेवा. ओके. फॅराडेज आणि लेन्झ लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे. We know Faraday's and Lenz law. का आहे तो लेन्झ लॉ, फॅराडेज लॉ? तर काय बघितलं होतं आपण लॉ? ईएमएफ, ई, मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ. मॅग्नेट्यूड राहू दे, पहिल्यांदा आपण ई घेऊया. ई इज इक्वल टू मायनस एन, ओके, डी फाय बी अपॉन डी टी. आपण फॅराडेचा लॉ बघितला होता. ओके. आता मला सांगा तिथं किती नंबर ऑफ लूप्स आहेत? नंबर ऑफ लूप किती आहे तिथं? नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? एकच लूप आहे. सो नंबर ऑफ टर्न किती आहे? 1 आहे. सो एन इज इक्वल टू काय येणार बाळांनो? 1 येणार. सो हिअर there is a only single loop, therefore n is equals to what? 1. That is first thing. Okay. What is 5b? 5b means the magnetic field and magnetic 5b means what? The magnetic flux, and magnetic flux is equals to काय असतं? It is magnetic field into area into cos theta, into cos theta. आपल्याला माहिती आहे magnetic field into area into cos theta, that is 5b, magnetic flux. आता मला सांगा मॅग्नेटिक फील्ड आणि याचा सरफेस वेक्टर एका डायरेक्शन मध्ये आहे की वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये आहेत? याचा जो एरिया वेक्टर आहे या लूपचा, ओके, हा रेक्टँगल आहे, हा बोर्डला फ्लॅट आहे. ओके, बोर्डवर तो काय पोर्शन फ्लॅट आहे. ओके, हा प्लेन सरफेस आहे. तर याचा एरिया वेक्टर कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? एरिया वेक्टर कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? तर टुवर्ड्स
और वी कॅन से इनवर्ट दिस बोर्ड. त्या लूपचा बाण जो एरिया वेक्टर आहे तो कुठं असेल, इनवर्ट दिस बोर्ड असेल. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड लाईन आणि एरिया वेक्टर दोन्हीच्या डायरेक्शन काय झाल्या, सेम झाल्या. दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत, ओरिएंटेड इक्वली. सो त्या दोघांमधला अँगल काय झाला, त्या दोघांमधला अँगल काय झाला, 0 डिग्री. समजतंय, त्या दोघांमधला अँगल काय झाला, 0 डिग्री. व्हेरी गुड. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय झाली, कॉस 0 ची व्हॅल्यू काय झाली बाळांनो, 1. कॉस 0 ची व्हॅल्यू काय झाली, 1. एक्झॅक्टली. सो आय कॅन राईट हिअर द अँगल बिटवीन theta between the magnetic field and area vector is 0. Therefore cos 0 is equals to what, 1. Okay, cos 0 is equals to what, 1. And hence phi b is equals to b into a. Hence phi b is equals to what, b into a. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू मी ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो आणि त्याचे मॅग्नेट्यूड घेतो, मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ. आता मी काय घेणार आहे बाळांनो बघा, मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ. सो आय कॅन राईट हिअर सेंटेन्स, मॅग्नेट्यूड घेतोय मी म्हणजे हा मायनस साइन निघून जाईल. ओके, सो मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ ई इज इक्वल टू, बघा मी मॅग्नेट्यूड घेतलीये, हा निगेटिव्ह साइन निघून जाणार. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत या लूपला, एकच टर्न आहे. सो याची व्हॅल्यू झाली 1. आणि phi b ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहोत तिथं, d by dt b into a. So this is my equation number 4. Is it clear to all of you? Is it clear? एवढा पार्ट समजला? Take a screenshot fast. Take a screenshot. भावनो पटपट करा, स्क्रीनशॉट घ्या पटकन. डन. ओके, आता हे इक्वेशन लक्षात ठेवा. आता आपण एरिया कॅल्क्युलेट करतो. आता इथून पुढे आपण काय कॅल्क्युलेट करतोय, हा एरिया. एरिया काय असणार आहे सांगा मला, हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो आपण, लेंथ इंटू ब्रेड, बरोबर आहे ना. सो आता इथं जी ब्रेड आहे ती किती आहे, एक्स आहे, हे लक्षात घ्या. जो आउट ऑफ लूपचा पोर्शन आहे तो आपण कन्सिडर करणार नाही आहोत. आउट ऑफ मॅग्नेटिक फील्डचा जो लूपचा पोर्शन आहे तो आपण कन्सिडर करायचा नाहीये. जेवढा मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे त्याचा डिस्टन्स आपण इथे घेतलेला आहे, तो काय आहे, एक्स आहे. ओके, सो डिस्टन्स म्हणजे बीड त्याची काय आहे, एक्स आहे. आणि लेंथ काय आहे, कॅपिटल एल आहे. सो त्याचा एरिया काय झाला, एरिया इज इक्वल टू एल इंटू एक्स. ओके, एरिया ऑफ दिस लूप which are present in this magnetic field. That sentence is very important. Area of this loop which are present in this magnetic field. या magnetic field मध्ये जो एरिया प्रेझेंट आहे त्याचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो एरिया म्हणजेच काय, एल इंटू एक्स. ओके, सो इथं मी लिहितो बघा, दी एरिया, हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. दी एरिया प्रेझेंट, the area present in magnetic field, okay, the area present in magnetic field is A is equals to L into X. A is equals to L into X. This is equation number 5. So put equation 5 in equation 4, we get what we get, magnitude of EMF E is equals to d by dt. Okay, BL into X. BL into X. हे इक्वेशन मला मिळालं बघा. BL into X. We are getting this equation. Is it clear? हा पार्ट काला. आता मला सांगा, वेलोसिटी चेंज झाली तर कोण चेंज होतं, X चेंज होतो, L चेंज होतो की मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. वेलोसिटी जर चेंज झाली तर कोण चेंज होतं, एक्स चेंज होतो, एल चेंज होतो की मॅग्नेटिक फील्ड. व्हेरी गुड पायल. देर इज अ चेंज इन एक्स. व्हेरी नाईस. देर इज अ चेंज इन एक्स म्हणजे त्या डिस्प्लेसमेंट मध्ये, त्या डिस्टन्स मध्ये चेंज होतो, त्या ब्रेथ मध्ये चेंज होतो त्या लूपच्या. व्हेरी गुड अभिजित. सो बी आणि एल, बी आणि एल काय झालं बाळांनो, बी मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथ एल
हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत. सो ते आपण काय घेणार आहोत, आउट ऑफ लूप. आपण ते काय घेणार आहोत, आउट ऑफ लूप. सो क्लियर, दी EMF is equals to what, B into L dx by dt. So again there is a dx by dt. Again there is a dx by dt. So what is the dx by dt? The velocity. We know that dx by dt is equals to what, velocity v. Okay, dx by dt म्हणजे काय असतं बाळांनो, तर velocity असते. सो आता इथं मी ती velocity पुटअप करतो. सो E magnitude of EMF is equals to BLV. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. सो दॅट इज इक्वेशन नंबर 6. सो दिस इज द इक्वेशन ऑफ स्लाइडिंग बार. बघा नीट, स्लाइडिंग बारचं इक्वेशन आहे, बरोबर ना. म्हणजे मी डायरेक्टली लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण बोर्ड एक्झामला पाहून 3 मार्काला क्वेश्चन विचारतात. डिराइव्ह द डेरिवेशन फॉर द इंडक्शन अँड द एनर्जी ट्रान्सफर. ओके, सो त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स पुन्हा लिहाव्या लागतात. मी जरी इथं स्लाइडिंग बार असं म्हटलं असतं आणि स्लाइडिंग बारचं मी डायरेक्टली इक्वेशन लिहिलं असतं तरी चाललं असतं. ओके, आपण लूप स्लाइड करतोय. ओके, लूप काय करतोय आपण, स्लाइड करतोय. सो इट्स लाईक अ स्लाइडिंग बार. ओके, पण आपल्याला जे फायनल इक्वेशन मिळतं त्या लूपसाठी ते पण काय आहे, BLVच आहे, जे आपण स्लाइडिंग बार मध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. बघा नीट, इक्वेशन तेच इक्वेशन आहे. ओके, इथपर्यंत पार्ट कळाला, इक्वेशन नंबर 6 पर्यंत. ओके, आता मला सांगा आपण करंट कसा फाइंड आउट करतो. सो इंड्यूस करंट I इज इक्वल्स टू EMF अपॉन काय घेतो आपण, रेजिस्टन्स घेतो R. त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स, त्या लूपचा रेजिस्टन्स. ओके, इथं कंडक्टिंग लूप आहे म्हणजे हा एक कंडक्टर आहे, त्याचा रेजिस्टन्स आपण कन्सिडर केला R. ओके, सो EMF अपॉन R दॅट इज करंट. सो आता EMF ची व्हॅल्यू काय आली, BLV आली अपॉन R. ओके, सो I इज इक्वल टू आर गेटिंग BLV अपॉन R. दिस इज इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर 7. क्लियर, पटकन स्क्रीनशॉट घ्या. एवढा पार्ट कळालाय सगळ्यांना. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. डन. ओके, व्हेरी गुड. हे दोन इक्वेशन्स लक्षात ठेवा, इक्वेशन नंबर 7 ओके आणि इक्वेशन नंबर 6 आपल्याला लागणार आहे पुढं. आता मॅग्नेटिझम मध्ये पाहून आपण एक फोर्स बघितला होता इन टर्म्स ऑफ करंट, इन टर्म्स ऑफ लेंथ आणि इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो मी डायरेक्टली इथं लिहितो, वी नो द फोर्स cause the external force, we can say the external force F is equals to F vector म्हणा, F vector is equals to, हा जो एक्सटर्नल फोर्स आहे अप्लाय केलाय तो काय असणार आहे, याच्यातून फ्लो होणारा करंट I, याच्यातून फ्लो होणारा जो करंट आहे I इनटू द लेंथ ऑफ दिस लूप, त्या लूपची लेंथ क्रॉस मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्याची लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये काय असतं बाळांनो, तर क्रॉस प्रोडक्ट असतो. F force is equals to I in the bracket the length cross B for magnetic field. ओके, सो यांचा दोघांचा हे कशामध्ये बघितले आपण, तर मॅग्नेटिझम मध्ये हा पार्ट बघितला होता आपण, हा पार्ट लर्न केलाय बा. ओके, सो ह्या फोर्सच्या रेफरन्स घेऊनच आपण पुढे डेरिवेशन सॉल्व्ह करणार आहोत. आता बघा, L क्रॉस B आहे. ओके, म्हणजेच हे दोन्ही एकमेकाशी परपेंडिक्युलर आहेत, लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड. ओके, म्हणून तर तिथं क्रॉस प्रोडक्ट आहे. परपेंडिक्युलर म्हणजेच काय, त्यांच्या मधला अँगल जो आहे तो किती आहे, 90 डिग्री आहे. ओके, त्यांच्या मधला अँगल जो आहे तो काय आहे, 90 डिग्री आहे. सो आय कॅन राईट युअर सेंटेन्स, अँगल बिटवीन लेंथ L and magnetic field is 90 डिग्री. ओके, आणि ह्या इक्वेशनची जर मी मॅग्नेट्यूड कॅल्क्युलेट केली फोर्स साठी, सो एक्सटर्नल फोर्स ची जी मॅग्नेट्यूड आहे ती काय असणार आहे म्हणून, I इंटू L इंटू B इंटू काय असेल, साइन थिटा. त्याची मॅग्नेट्यूड काय असेल, I
इंटू एल इंटू बी इंटू काय असेल साइन थिटा असेल, बरोबर आहे की नाही. तर त्याची ही झाली मॅग्नेट्यूड या फोर्सची. मी मगाशीच सांगितलं ते सगळं मी याच्यामध्ये लिहित नाही डेरिवेशन मध्ये, लक्षात घ्या. इथं जो एक्सटर्नल फोर्स आहे तो एफ वेक्टर आहे आणि एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये त्याचा फोर्स जो आहे तो काय आहे, बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज F1. ओके, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये जो फोर्स आहे तो काय आहे, F1 आहे. सो यांच्या डायरेक्शन अपोजिट आहेत पण मॅग्नेट्यूड काय आहे, इक्वल आहे, हे लक्षात घ्या. ओके, मॅग्नेट्यूड काय आहे, इक्वल आहे, त्याच्या व्हॅल्यूज इक्वल आहेत. ओके, सो तोच फोर्स म्हणजेच काय आहे, त्याचा अपोजिटचा फोर्स म्हणजे हा फोर्स म्हणजेच काय असणार आहे, लक्षात घ्या. एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू व्हॉट, F1 वेक्टर फोर्स असेल, मॅग्नेट्यूड ऑफ F1 वेक्टर फोर्स, हे पण लक्षात घ्या. ओके, F1 वेक्टर ची जी मॅग्नेट्यूड आहे इज इक्वल टू व्हॉट, एक्सटर्नल फोर्स. F1 बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि F इज एक्सटर्नल फोर्स. ज्यावेळी आपण पुल करणार तो लूप अवे फ्रॉम द मॅग्नेटिक फील्ड, तो हा एक्सटर्नल फोर्स आहे. इज इट क्लिअर. आणि F1 म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड मुळे अप्लाय झालेला फोर्स ऍज पर लेन्स लॉ. ओके, तो हा F1 आहे. सो हा फोर्स इज इक्वल टू काय आहे, I L इंटू बी साइन थिटा. साइन थिटा, थिटाची व्हॅल्यू काय आहे 90. सो F याची व्हॅल्यू काय झाली, मॅग्नेट्यूड ऑफ एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू व्हॉट, I इंटू L इंटू बी. कारण साइन थिटा काय झालं, 1 झालं. याची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली, हे लक्षात घ्या. इंटू 1 म्हणजेच आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली इट इज इक्वल टू व्हॉट, 1. कारण अँगल किती आहे, 90 डिग्री. सो आय गेटिंग दिस इक्वेशन ILB. लक्षात आलं. हे आहे माझं इक्वेशन नंबर 8. ओके, हे आहे माझं इक्वेशन नंबर 8. आता या इक्वेशन मध्ये जर मी इक्वेशन 7 पुट केलं, इक्वेशन 7 काय होतं बाळांनो, I इज इक्वल टू काय होतं, BLB अपॉन R. So we can put this equation here. So put equation 7 in equation 8, we get what we get, force, magnitude of force is equal to I ची व्हॅल्यू तर पुट करायची आहे BLB अपॉन R इंटू LB. बघा, इंटू LB. सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल आपल्याला, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर. बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर, बरोबर आहे ना. एल आणि बी याला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर. एवढा पार्ट कळाला सगळ्यांना. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. डन. ओके, व्हेरी गुड. आता बघा, हे मी सिम्प्लिफाय करतो. हे इक्वेशन जे लास्ट इक्वेशन आहे फोर्सचं ते मी सिम्प्लिफाय करतोय. सो F magnitude of force is equals to, it is B square L square V upon R. This is my equation number, इथे आहे इक्वेशन नंबर 9. ओके, दिस इज माय इक्वेशन नंबर 9. इक्वेशन 3 बघितलं होतं आपण, पॉवर. आता मला सांगा, पॉवरचं इक्वेशन काय कॅल्क्युलेट केलं होतं आपण इन टर्म्स ऑफ फोर्स. पॉवरचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ फोर्स काय कॅल्क्युलेट केलं होतं. सो पॉवर इज इक्वल टू, पॉवर P इज इक्वल टू फोर्स इंटू काय केलं होतं आपण, वेलॉसिटी. फोर्स इंटू वेलॉसिटी. सो ही फोर्सची मॅग्नेट्यूड इथं पुटअप केली, काय मिळेल, पॉवर इज इक्वल टू, बघा हे इक्वेशन मी इथं पुटअप करतोय, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर इंटू व्ही. ओके, या फोर्सच्या ठिकाणी हे इक्वेशन पुट केलं, एफच्या ठिकाणी. आय एम गेटिंग दिस व्हॅल्यू, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर इंटू व्ही. So therefore P is equals to power, P is equals to what we are getting, look at here, B square L square V square upon R. So this is my equation number 10. Is it clear to all of you? Equation number 10. हे जे आपल्याला मिळालेलं पॉवरचं फायनल इक्वेशन आहे बा. This is the final equation for the power. Clear? Clear? समजलं, कळालं इथपर्यंत, इथपर्यंत कळालं, पटकन सांगा. येस. ओके, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. इरेज करणार आहे मी ते. इक्वेशन नंबर 10 लक्षात ठेवा फक्त.
Take a screenshot fast. Yes, done. Okay, very good. Okay, now आता आपण बेसिक फॉर्म्युल्याने प्रूव्ह करूया की हेच इक्वेशन मिळतं का. आता बेसिक फॉर्म्युला आपल्याला ह्या लूप साठी अप्लाय करायचं. हा आपण लूप कन्सिडर केलाय. याच्यामध्ये आर च्या अक्रॉसची पॉवर काय असणार आहे, आय इंटू आय स्क्वेअर इंटू आर. सो पॉवर फॉर दिस क्लोज लूप, पॉवर फॉर क्लोज लूप ऍज पर करंट इलेक्ट्रिसिटी कन्सेप्ट. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये हे कन्सेप्ट बघितलं आपण. पॉवर फॉर क्लोज लूप P is equals to I square R. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. P is equals to I square R. So this is इक्वेशन नंबर 11. आणि या इक्वेशन 11 मध्ये आपल्याला इक्वेशन 7 पुट करायचं आहे. कुठलं इक्वेशन 7 पाहू तर I चं इक्वेशन. ओके, इक्वेशन 7. आता बघा पुट इक्वेशन 7 इन इक्वेशन 11 we get. बघा put equation 7 in equation 11. What we are getting? P is equals to BLV upon R bracket square into R. इक्वेशन 7 काय होतं बाळांनो, BLV upon R करंटचं इक्वेशन. बघा स्क्रीनशॉट मध्ये करंटचं इक्वेशन आपण फाइंड आउट केलं होतं, BLV upon R. ओके, सो आता हा BLV upon R जो आहे त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय, I आहे तो, त्याचा स्क्वेअर घेतला इंटू R. बघा पॉवर एवढीच येते का, इक्वेशन 10 एवढीच पॉवर येते का. बघा मी इथं थोडस खाली लिहितो हे. सो P is equals to look at here, B square L square V square upon R square into R. हा R कॅन्सल झाला. सो व्हॉट वी आर गेटिंग, B square L square V square upon R, and this is my equation number 12. This is my equation number 12. Now compare this equation 12 and equation 10. Equation 12 आणि equation 10 compare करा. Both are same. ओके, म्हणजे जे पॉवरचं डेसिपेशन होतं बाळांनो, जी एनर्जी ट्रान्सफर होते, जी एनर्जी इन टर्म्स ऑफ हीट रिड्यूस होते, ती काय आहे, सेमच राहते. जरी आपण लूप कन्सिडर केला किंवा ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये जरी तो लूप कन्सिडर केला किंवा आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड जर आपण तिथून EMF दिला किंवा त्यातून करंट प्रोड्यूस केला, करंट जर त्यातून फ्लो केला, त्यातून जी होणारी पॉवर आहे, त्यातून जी हीट डेसिपेट होणार आहे ती हीट आणि हे मॅग्नेटिक फील्ड मधली हीट दोन्ही काय आहेत, सेमच आहेत. ते आपल्याला या इक्वेशन वरून कळतं की पॉवर काय आहे, दोन्हीकडची सेमच आहे. ते आपल्याला या दोन्ही इक्वेशन वरून कळतं. ओके, when we can comparing these two equation we are getting the same value for the power in both equation. इक्वेशन नंबर 10 आणि इक्वेशन नंबर 12 मध्ये दोन्ही मध्ये आपल्याला पॉवर काय मिळाली बाळांनो, सेम मिळाली. क्लिअर, कळालं सगळ्यांना. ओके, सो दिस इज द एंड ऑफ दिस डेरिवेशन. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. हे असंच असू दे, फक्त एवढं लक्षात ठेवा की हे इक्वेशन 10 आहे. ओके, आणि हे इकडे इक्वेशन 12 आपण इथं कन्सिडर केलं आणि हे दोन्ही इक्वेशन, इक्वेशन 12 आणि इक्वेशन 10 आपण कम्पेअर केले. सगळ्यांना समजलंय, काय डाऊट